हाय लोक. हाय हाय. तुम्ही एक ॲक्टर ते एक दिग्दर्शक असा तुमचा प्रवास होतोय आता, काय सांगाल त्याच्याबद्दल? काही नाही, खूप छान वाटतं आहे. इच्छा खूप होती, बरेच वर्षापासून चालू होतं काम त्याच्यावरती. आणि याच्या आधी पण मी विनय आपटे सरांकडे असिस्टंट म्हणून काम केलं होतं, एडिटिंग केलं होतं. ह्या सिनेमाच्या निमित्ताने रायटिंग आणि डिरेक्शन अशा 2 जबाबदाऱ्या मी पार पडतो. आणि एक सांगायचं आहे, अनसेड हार्मनी हा चित्रपट तुम्ही घेऊन येत आहे, त्याचा विषय काय आहे, नक्की काय सांगाल? हार्मनीला आपण मराठीमध्ये सुसंवाद म्हणतो. सो मुलं आणि पालक यांच्यामध्ये जो न बोलला गेलेला संवाद आहे त्याच्याविषयी भाष्य करणारी ही फिल्म आहे, हा सिनेमा आहे. की आपण बघतो की बरेचदा जाणून बुजून आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो किंवा कधीतरी असं होतं की आपल्याकडनं नकळत त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं असतं आणि त्याचे होणारे बरे वाईट परिणाम. सो ह्या विषयावरती मला हा सिनेमा असा मांडावासा वाटला, म्हणून मी हा सिनेमा घेऊन होते. आणि त्याचं नावही आहे की एक सांगायचं आहे, जे कदाचित मुलांनी सांगायचं असेल, जे कदाचित पालकांनी सांगायचं असेल. ते सरप्राईज आहे. आणि हाच विषय निवडावा असं पर्टिक्युलरली तुम्हाला का वाटलं? म्हणजे तुम्हाला काही एक्सपिरियन्स किंवा तुम्ही आजच्या परिस्थितीवर भाष्य करणार काय नक्की? नाही, असं काही एक्सपिरियन्स किंवा अशातला काहीच भाग नव्हता. मला ह्या विषयावरती सिनेमा करावासा वाटला, कारण आजूबाजूला समाजात काही गोष्टी घडताना आपण नेहमीच बघत असतो आणि कुठेतरी तो मला एक क्लिक झाला, एक ट्रिगर पॉईंट आपण म्हणतो तसं मला या विषयाचं झालं. गेले बरेच वर्ष हा विषय डोक्यामध्ये होता, पण तो आत्ता गेल्या काही महिन्यामध्ये त्या सगळ्या प्रकरणामध्ये, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये पटकन समोर आला, उतरला गेला कागदावरती आणि पटापट गोष्टी सगळ्या वर्कआउट झाल्या. के मेनन यांच्यासारखा एक हिंदीतला एक चांगला अभिनेता तुम्ही मराठीमध्ये आणताय, तर केंची निवड करण्याबद्दल म्हणजे त्यांचीच निवड करावी असं का? जी भूमिकेची गरज होती बेसिकली, एक उत्तम गुणी कलाकार, त्या विषयाला समजून घेणारा आणि तितक्याच ताकदीने मांडणारा आणि उत्तम पर्सनॅलिटी ऑफकोर्स, अशा पद्धतीचा मला कलाकार हवा होता. आणि आपण केचं काम हिंदीमध्ये बघत आलेलो आहोत की तो काय पद्धतीचा कलाकार आहे, तो कसं काम करतो, किती गुणी आहे. आणि की नाव हा मुद्दा नाही, पण एक कलाकार म्हणून तो खूप मोठा आहे आणि म्हणून मला असं वाटलं की त्या भूमिकेसाठी तो योग्य आहे. आणि मी त्याला भेटलो, त्याला सिनेमा ऐकवला आणि एका मीटिंगमध्ये तयार झाला. त्याला पण सब्जेक्ट तितकाच आवडला. आता 18 ऑक्टोबर तुमच्यासाठी काय म्हणतात, रिलीज डेट आहे. रिलीज डेट आहे आणि ते तुमच्यासाठी एक लिमिट सेट केलं आहे, तर काही दडपण आलं किंवा काय? नाही, दडपण नाही आलं, कारण मी बऱ्यापैकी कॉन्फिडंट आहे. माझी टीम खूप उत्तम टीम मला मिळालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप जोमाने छान काम करतो. 9 तारखेला 9 मार्चपासून याचं शूटिंग सुरू होतं आहे आणि 18 ऑक्टोबरला दसऱ्याला ही फिल्म लोकांसाठी घेऊन येतो आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्स.